जेन्युइनली तिथं जाऊन बसलाय. सगळ्या गोष्टी त्यानं समजून घेण्याचा प्रयत्न केला. 1 महिना संपल्यानंतर तो माझ्याकडे भेटायला आला आणि सर म्हटला, की "मला वाटतंय बी-ए करण्यापेक्षा मी जर एखाद्या प्रोफेशनल डिग्री कोर्सला जात असेल, तर थोडासा फायदा तिथं जास्त होऊ शकतो." तर त्याला सांगण्याचा प्रयत्न माझा हाच होता. पण मग अनुभवातनं तो जो शिकला, त्यातनं त्यानं योग्य निर्णय तिथं घेतलेला दिसून येतो. मग याच्यावरून आम्हाला पण एक कल्पना सुचली, की विद्यार्थ्यांना जर अर्ली एक्सपोजर आपण देत असेल, तर त्या केसमध्ये विद्यार्थ्यांची करिअरला घेऊन डिसिजन मेकिंग खूप चांगल्या पद्धतीनं तिथं होऊ शकते. आणि म्हणूनच यावर्षी ज्ञानदीप अकॅडमी समर कॅम्पचं ऑर्गनायझेशन करते. आय-एस फाउंडेशन समर कॅम्पचं ऑर्गनायझेशन आम्ही इथं करतोय. या फाउंडेशन कोर्समध्ये किंवा या समर कॅम्पमध्ये स्पर्धा परीक्षा क्षेत्र नेमकं काय आहे? तुमच्याकडनं स्पर्धा परीक्षा क्षेत्राची अपेक्षा काय असते? आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये अभ्यास कशा पद्धतीनं करायचा? रिअलिस्टिक टार्गेट्स कशा पद्धतीनं ठेवायचे? तुम्ही ते करण्यासाठी कॅपेबल आहात का? नसाल तर काय करायचंय? का तुमचा इंटरेस्टच त्या सेक्टरमध्ये नाहीये? या सर्व प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्याला हे समर कॅम्प संपल्यानंतर तिथं मिळणार आहेत. आणि पालकांना पण दिसेल, की त्यांचं जे पाल्य आहे ते 1 महिन्याच्या या समर कॅम्प नंतर आयुष्याला घेऊन आणि करिअरला घेऊन थोडंसं सीरियस झालेलं आहे. तर आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करावा आणि या समर कॅम्पविषयी माहिती जाणून घ्यावी. धन्यवाद.